हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि एकूण 258 जागा आहेत. तर कोणकोणत्या पदांच्या ह्या जागा आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत, परीक्षा कधी होणार आहे, ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला RRB NTPC साठी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि RRB NTPC ई-बुक विकत घ्या. जो काही सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस या ई-बुक मधून तुमचा कव्हर होऊन जाईल. तर या ठिकाणी पहा, MPSC मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कधी? तर आजच 26 सप्टेंबर 2024 या तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर आपल्याकडे ना MPSC मार्फत जे कृषी अधिकारी, तालुका अधिकारी म्हणजे जे आहेत उपसंचालक कृषी गट म्हणजे कृषी विभागामध्ये जे क्लास 1 आणि क्लास 2 चे पद असतात ना, त्या पदांसाठी ही जाहिरात आहे आणि MPSC मार्फत परीक्षा होणार आहे. तर या ठिकाणी पहा, ही परीक्षा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षेअंतर्गत होणार आहे. परंतु खास कृषी विभागातील 258 जागांसाठी ही सेपरेट अशी जाहिरात काढली, पण परीक्षा मात्र या राज्यसेवा पूर्व परीक्षेसोबतच होणार आहे. एकच पेपर असणार आहे दोन्हीचा आणि ती परीक्षा 1 डिसेंबरला मला वाटते होणार आहे. तर पाहूयात आता यामध्ये डिटेल्स मध्ये जागा पाहूयात, सर्व माहिती पाहूयात आपण. तर पहा, या ठिकाणी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गाच्या एकूण 274 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 अनुसार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण 524 पदांचे शुद्धीपत्र दिनांक 8 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. आता त्याच्या पुढे पहा, तदनंतर शासनाच्या कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने 16 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा 2024 करिता 258 पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती. सदर विषयासंदर्भात माननीय आयोगाची दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्यात येत आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा आयोगाच्या दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार सुधारित दिनांकास म्हणजेच 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येईल. म्हणजे परीक्षा कधी होणार आहे ते 1 डिसेंबर 2024 ला. शासनाकडून महाराष्ट्र कृषी सेवेकरिता प्राप्त मागणी पत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेमधून महाराष्ट्र कृषी सेवेच्या भरावयाच्या एकूण 258 पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे. तर त्याच्यामध्ये पहा, उपसंचालक या पदासाठी एकूण 48 जागा आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 5 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3 आहेत, विजा अ साठी 3 आहेत, भज ब साठी 2 आहेत, भज क साठी 3 आहेत, भज ड साठी 1 आहे, इतर मागास वर्गासाठी 6 आहेत, विशेष मागास वर्ग प्रवर्गासाठी एकही जागा नाही, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे SC-BC साठी 5 जागा आहेत, आर्थिक दुर्बल गटात म्हणजे EWS साठी 5 जागा आहेत. एकूण आरक्षित पदे 33 आणि अराखीव म्हणजे ओपन साठी 15 असे एकूण 48 जागांसाठी ही जाहिरात आहे. पुढे पहा, तालुका कृषी अधिकारी किंवा तंत्र अधिकारी गट ब एकूण 53 पद आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 7 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 7 आहेत, विजा अ साठी एकही जागा नाही, भज ब साठी 1 जागा आहे, भज क साठी 2 जागा आहेत, भज ड साठी 5 जागा आहेत, इतर मागास वर्ग म्हणजे OBC साठी 15 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्ग 3 जागा आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग 5 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 5 जागा आहेत. एकूण आरक्षित पदे 50, अराखीव पदे 3 म्हणजे ओपन साठी 3 अशा एकूण 53 जागांसाठी ही जाहिरात आहे. आता कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट ब अशा एकूण 157 जागांसाठी ही जाहिरात आहे. पहा, म्हणजे कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट ब 157 जागा आहेत
त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 3, विजा अ साठी 2, भज ब साठी निरंतर म्हणजे एकही जागा नाही, भज ट साठी 7 जागा आहेत, भज ड साठी 5 जागा आहेत, इतर मागास वर्गासाठी 65 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसईबीसी आरक्षणासाठी 3 जागा आहेत, सामाजिक आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसईबीसी नाही, विशेष मागास प्रवर्ग हा वेगळा आहे, त्याच्यासाठी 3 जागा आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे एसईबीसी साठी 16 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस साठी 16 जागा आहेत, एकूण आरक्षित पदे 119 आणि अराखीव म्हणजे ओपन साठी 38 अशी 157 जागा आहेत. अशा पद्धतीने हे 258 जागांसाठी जाहिरात आहे मित्रांनो. आता फॉर्म कधी भरायचे ते पाहूयात. आणि वय कधीचं मोजलं जाणार आहे तर 1 एप्रिल 2024चं वय मोजलं जाणार आहे. त्याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. इथं पहा, अर्ज किंवा विकल्प सादर करण्याचा कालावधी दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी 2 म्हणजे उद्यापासून 27 सप्टेंबर 2024 उद्या दुपारी 2 वाजल्यापासून ते 17 ऑक्टोबर 2024 रात्री 11:59 अर्ज भरता येईल. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2024. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 19 ऑक्टोबर 2024. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 21 ऑक्टोबर 2024. तर अशा पद्धतीने ही खास कृषी विभागासाठी 258 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि इथं लक्षात द्या, महत्वाचं आहे की नव्यानं अर्ज करणारे म्हणजे कृषी सेवेकरता अर्ज करणारे जे विद्यार्थी आहेत त्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे या जिल्ह्यामध्येच परीक्षा केंद्र दिलं जाणार आहे. इतर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र त्यांना मिळणार नाही, याची सुद्धा त्यांनी नोंद घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.